नमस्कार सर्वांना. तर आज आपण कॅनवा मध्ये इंस्टाग्राम पोस्ट कशी बनवायची हे आपण पाहूया. तर मी माझी स्क्रीन शेअर करत आहे. तर चला आपण जाऊया कॅनवा मध्ये. या इथं मी क्रिएट ब्लँक असं पेज घेतलेलं आहे. आता यामध्ये जर आपल्याला मोटिवेशन कोट्स जर आपल्याला तयार करायचा इंस्टाग्राम पोस्ट मध्ये, तर आपण तयार करू शकतो कॅनवा मध्ये. तर सिंपल आपल्याला एक ब्लँक पेज इथे मिळालेला आहे. तर इथं आपण पहिल्यांदा पेजचा बॅकग्राऊंड कलर आहे तो आपण एलिमेंट्स मध्ये जाऊन घेऊया. कोणताही आपण बॅकग्राऊंड कलर घेऊया. इथे आपण लिहूया की एस्थेटिक बॅकग्राऊंड. तिथं सर्च मध्ये टच करायचं. आता आपल्याला इथं खूप सारे बॅकग्राऊंडचे प्रकार मिळतील. त्यातला आपण कोणताही एक आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. ग्राफिक्स मध्ये, फोटोज मध्ये खूप सारे मिळतील. आपण एखाद चॉईस करूया. समजा आपण हा घेऊया. हा झाला आपल्या पोस्ट मध्ये बॅकग्राऊंड. तर याला आपल्याला पूर्ण स्क्रीनवर दिसलं पाहिजे असं करायचंय. तर इथं सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड असं आलेलं असतंय. तर तिथं आपण क्लिक केलं की पूर्ण बॅकग्राऊंड आपल्याला दिसू शकतो. आता आपल्याला याच्यावर टेक्स्ट टाकायचंय. कोणतं? तर आपण परत एलिमेंट मध्ये जायचं आणि एखादं मोटिवेशन कोट्स असं आपण टाईप करायचं. मोटिवेशन कोट्स मध्ये आपण सर्च मध्ये जायचं. इथे आपल्याला जर एखादं छानपैकी जर मोटिवेशन मिळालं तर आपण ते त्यात ऍड करूया. तर हे एक छान आहे, बिलीव्ह, अचीव आणि सक्सीड. तर हे आपण घेऊया. आता समजा हा जो कलर आहे तो आपल्याला पिवळा नकोय. आपल्याला समजा ह्याचा कलर चेंज करायचा. इथं बघा कलर आहे. हा कलर आपण साधारण निळा घेऊया. बघूया आता कसं दिसतं. थोडस आपल्याला अजून कलर चेंज केला पाहिजे. रेड घेऊन बघूया. हा छान दिसतोय. तर इथं आपल्याला समजा वर टाकायचंय मोटिवेशन कोट्स. टेक्स्ट बॉक्स एक घ्यायचा किंवा असं लिहायचं की मॉर्निंग मोटिवेशन. त्याला आपण बोल्ड मध्ये घेऊया. सुरुवातीला आपल्याला ह्याला सिलेक्ट करावं लागेल. फॉन्टची साईज थोडी वाढवावी लागेल आणि याला आपल्याला बोल्ड करायचंय. समजा आपल्याला ह्याची जर फॉन्ट चेंज करायची असते तर आपल्याला इथं फॉन्ट मध्ये जाऊन कोणती आपल्याला जी आवडेल ती फॉन्ट आपण इथं पॉपिन्स फॉन्ट घेतली तर इथं बरोबर मार्क करायचं. इथं हे इथं असं झालं. तर अशा प्रकारे आपण हे मॉर्निंग मोटिवेशनचं कोर्स आपण तयार केलेला आहे इंस्टाग्राम पोस्ट मध्ये. तर हे खूप सिंपल प्रकारे आहे. समजा आपल्याला हा बॅकग्राऊंडचा कलर सुद्धा थोडासा डार्क करायचा आहे तर आपण इथं जाऊन कलर पॅलेट मध्ये चूज करू शकतो. आपल्याला कोणता कलर पाहिजे. समजा गुलाबी घेतला, हा असा दिसणार. किंवा आपल्याला समजा ग्रेडियंट कलर पाहिजे तर ग्रेडियंट मध्ये इथं ॲरोवर टच केलं की आपल्याला खाली सर्वात इथं तर आता हे खूप छान वाटते. हे आपण सेव्ह करायचं आपल्याला. समजा इथं ॲरो आहे, तिथं आपण टच करून डाउनलोड वर क्लिक करायचं
डाउनलोड क्लिक केल्यानंतर इथं खाली डाउनलोड ऑप्शन येतो, ते आपण डाउनलोड केलं की आपला हा इंस्टाग्राम पोस्ट डाउनलोड होते. झालं, हे सोपं आहे. अशा प्रकारे आपण कॅनवा मध्ये इंस्टाग्राम पोस्ट ही बनवू शकतो. आपल्याला ही डिझाईन शेअर करायची, तर समजा शेअर करायची तर आपण समजा टेलिग्रामवर आपल्या टेलिग्रामवर करून आपण तेवढे मेसेज ही करू शकतो. त्या इथं आपल्याला आलेली आहे. तर मला हा टॉपिक इंस्टाग्राम पोस्टचा कसा आला ते सांगा.